नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुंदन नेमाडे सर आपलं हार्दिक स्वागत करत आहे आजच्या इंग्रजी विषयाच्या प्रकरणामध्ये, ज्यामध्ये आपण शिकणार आहोत इंग्रजी विषयाची वाक्य बनवायला आणि त्या वाक्यांमधनं गोष्टी बनवायला. मित्रांनो, एक टॉपिक दिलेला आहे या ठिकाणी मधमाशीचा, तिच्याबद्दल माहिती दिली आणि खाली आपण वाक्य पूर्ण करणार आहोत. चला शिकूया, माहिती मिळवूया. इंग्रजी विषयाचे जेवढेसे शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघाल, चांगलं अजून चांगलं, रोज चांगल्यात चांगलं इंग्रजी होईल, तुमचं इंग्रजी सुधरेल. 25 ते 30 दिवस तुम्ही सातत्याने सराव करा, मी हमीने सांगतो तुमच्यात फरक पडेल. बघूया आपण, आज शिकूया. टॉपिकचं नाव आहे बी. रीड द पॅसेज. खालचा परिच्छेद वाचा. परिच्छेद, पॅसेज म्हणजे परिच्छेद वाचा. देन फिल इन द ब्लँक. रिकाम्या जागा भरा. त्याच्यानंतर काय करा? रिकाम्या जागा भरा. टू कम्प्लीट द इन्फॉर्मेशन. खालची माहिती पूर्ण करण्यासाठी. अबाउट द स्टोरी. गोष्टीची माहिती पूर्ण करण्यासाठी. बघा आता या ठिकाणी अ बी इज अन इन्सेक्ट. बीज, आता लक्षात घ्या, अ बी, बी म्हणजे मधमाशी. मधमाशी आहे, बरोबर आहे, तिचं नाव आहे बी. लक्षात घ्या, मधमाशीला इंग्लिश मध्ये बी म्हणतात. बी इज अन इन्सेक्ट. इज अन इन्सेक्ट. बी हा एक कीटक आहे. कीटक म्हणजे छोटे प्राणी. आकाराने आपण म्हणू शकतो 2 इंच 3 इंच एवढ्या आकाराचे जे प्राणी असतात त्यांना कीटक वर्गात येतात. तिथून ते अजून छोटे छोटे होत जातात. इट इज अन इन्सेक्ट दॅट वर्क्स हार्ड. ते खूप मेहनत घेते. वर्क म्हणजे कष्ट करणे, हार्ड म्हणजे खूप. टू कलेक्ट, गोळा करायला. नेक्टर. नेक्टर म्हणजे इथून आपण म्हणतो की फुलांमधला जो रस असतो ना, परागरस, बरोबर, परागकण असतात, ते गोळा करतात, नेक्टर गोळा करतात. फ्रॉम फ्लॉवर्स. फ्लॉवर्स म्हणजे फुलं. फुलांमधून ते सगळं गोळा करतात, अर्क, त्यातला रस काढतात. बीज यूज द नेक्टर. बीज यूज द नेक्टर. आणि हा जो नेक्टर म्हणजे हा जो आपण म्हणतो या ठिकाणी फुलांचा जो रस असतो, हा ते वापरतात. यूज करतात म्हणजे वापरतात. कशासाठी वापरतात? टू मेक हनी. मेक म्हणजे बनवणे. MEKE मेक. MEKE मेक म्हणजे बनवणे. काय बनवायला? हनी. हनी म्हणजे मध. HONEY हनी. हनी म्हणजे मध बनवायला ते वापरतात. दे लिव्ह इन अ बी हाईव्ह. लक्षात घ्या, मधमाशा ज्या पोळ्यात राहतात, जिथे हजारोंच्या संख्येने राहतात, त्या जागेला काय म्हणतात? मधमाशांचं घर कोणतं जे आहे याला म्हणतात हनी. बघा या ठिकाणी त्याचं आहे बी हाईव्ह, बरोबर आहे. आणि याला जेव्हा फोडलं की त्यातनं खूप सारं मध निघतं. दे लिव्ह इन अ बी हाईव्ह विथ मेनी अदर बीज. खूप साऱ्या मधमाशांसोबत राहतात. मेनी अदर, मेनी म्हणजे खूप, अदर म्हणजे इतर, बीज म्हणजे मधमाशा. अनेक इतर मधमाशांसोबत राहतात. बीज आर इम्पॉर्टंट. बीज ह्या ज्या मधमाशा आहे ना, तुम्ही म्हणाल सर यांचं काम काय? नाही नाही नाही, त्या महत्वाच्या आहेत. त्यांचं काम फक्त मध बनवणं आहे का? नाही, त्या पलीकडे अजून आहे. त्या जेव्हा फुलांवर उडतात तेव्हा फुलांच्या वर तुम्ही बघितलं असेल, जास्वंदाच्या मध्यभागात तुम्ही एक गांडी बघितली असेल, तिच्यावर बारीक बारीक पिवळे कण असतात. ते कण जे असतात तसे कण त्यांच्या अंगावर, पंखावर लागतात आणि इकडे तिकडे उडतात. ते त्याला म्हणतात पोलन ग्रेन्स, बरोबर आहे. लक्षात घ्या, मी पुढे सांगतो तुम्हाला. बीज आर इम्पॉर्टंट बिकॉज, कारण की ते महत्वाचे. इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचे आहेत, कारण दे हेल्प फ्लॉवर्स. ते फुलांना मदत करतात. ग्रो बाय स्प्रेडिंग. ग्रो म्हणजे वाढणे, त्यांची झाडांची संख्या वाढायसाठी ते मदत करतात. बाय स्प्रेडिंग. पोलन म्हणजे एक प्रकारे त्यांच्या बिया आहेत, त्या बिया पसरवायला. फ्रॉम वन फ्लॉवर टू अनदर. दुसऱ्या फुलापर्यंत त्यांचे परागकण घेऊन जायला कोण मदत करतं? मधमाशा. त्या उडतात. उडता उडता ते जेव्हा फुलामध्ये जातात तेव्हा ते कण त्यांच्या पंखाला, अंगाला, पायांना चिटकतात आणि दुसऱ्या फुलामध्ये गेल्यावर त्या ठिकाणी काही पडून जातात आणि त्यातून नवीन फुल, नवीन रोप जन्माला येतं. लक्षात घ्या, खूपच सोपी प्रक्रिया आहे. म्हणून मधमाशा गरजेच्या आहेत. मधमाशांमुळे काय मिळतं? मध मिळतं आणि दुसरी गोष्ट, नवीन झाडाला जन्म मिळण्यास त्या कारणीभूत असतात. पोलन. पोलन लक्षात ठेवा, POLLEN. पोलन म्हणजे परागकण. हे पसरवण्यास त्या मदत करतात. अपेक्षा करतो आता हे कळलं असेल. यामधनं पुढे जाऊया आपण. हा भाग बघूया इथे. द स्टोरी इज अबाउट. ही स्टोरी कोणाबद्दल आहे? स्टोरी कोणाबद्दल आहे? आता ही सगळी माहिती सांगितली. ही कोणाबद्दल माहिती सांगितली? बीज. कोणाबद्दल माहिती दिली आपण ही सगळी?
तर ही सगळी माहिती घेतली बीज बद्दल, बरोबर आहे. द स्टोरी इज अबाउट बी, मधमाशीच्या जीवनाबद्दल आहे. पुढे बघा, बीज कलेक्ट. बीज कलेक्ट, आता बीज म्हणजे मधमाशा, कलेक्ट म्हणजे गोळा करणे. मग अशी सांगितलं कलेक्ट म्हणजे गोळा करणे. तर काय गोळा करत असतील बघा, इथे कलेक्ट शब्द कुठे आला शोधा बरं. बीज अँड इन्सेक्ट दॅट वर्क हार्ड टू कलेक्ट. आलं कलेक्ट, टू कलेक्ट गोळा करायला. आपण काय करतात ते अजून नाही आलं. पुढे बघा, नेक्टर. माहिती आलं, नेक्टर, NECTOR, नेक्टर फ्रॉम फ्लॉवर्स, फुलांपासून, बरोबर आहे. पुढे बघा आता, दे यूज द नेक्टर. दे यूज द नेक्टर कुठेतरी आलं ना आता, हे बीज म्हणजे ते, बरोबर आहे. यूज द नेक्टर, नेक्टर, बरोबर आहे. ते त्यांनी जो पराग गोळा केला असतो किंवा त्यांनी जो गंध गोळा केला असतो, तो जो रस असतो फुलांचा, टू मेक हनी. त्यापासून काय बनवतात ते, HONEY, हनी. HONEY, हनी म्हणजे मध. हनी म्हणजे मध. पुढे बघा, बीज लिव्ह इन अ. दे म्हणजे कोण, ह्या धड्यामध्ये जिथे बी आले त्याला दुसरा शब्द दरवेळी बीज बोलणार का, नाही. तर ह्या वेळी खूप साऱ्या मधमाशांबद्दल बोलतोय म्हणून दे वापरलाय. दे, THEY, याला प्रोनाउन म्हणतात. एखाद्या मुलाचं नाव आहे मयंक, हुशार मुलगा आहे, मयंक मस्ती करतो, मयंक दरवेळी मयंक केलं तर तुम्ही म्हणाल एकच नाव वारंवार कंटाळा येतो, त्यामुळे त्या ठिकाणी आपण सर्वनाम वापरतो. तसंच या ठिकाणी केलंय, हे नवीन वाक्य सुरू झालं त्यांनी दे वापरलंय. दे म्हणजे ते, बरोबर आहे. बीज लिव्ह इन अ बी हाईव्ह. बी हाईव्ह पोळ्यामध्ये राहतात. BEEHIVE, बी हाईव्ह. बीज हेल्प फ्लॉवर्स. बीज हेल्प फ्लॉवर्स ग्रो बाय स्प्रेडिंग. बघा, दे हेल्प फ्लॉवर्स ग्रो बाय स्प्रेडिंग डॅश. काय आलं त्या ठिकाणी, पोलन फ्रॉम वन फ्लॉवर टू अनदर, बरोबर आहे. आता लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्या जागा, एक सेकंड. Bees help flower grow by spreading what? Pollen from one flower to another. Pollens, बरोबर, pollen from one flower to another. हे लिहिलं ते चालणार, पण ते एवढं ओके की त्यांना पोलन स्प्रेड करायचे असतात. कुठे, एका फुलावरून दुसऱ्या फुलावर. अपेक्षा करतो तुम्हाला हा टॉपिक कळला असेल, तुम्ही समजून घेतलाय. हा आनंदाने शिका, समजा, वारंवार सराव करा, आपल्या मित्रांना समजून सांगा. हे जेव्हा तुम्ही बोलाल ना तेव्हा तुमचे अनेक शब्द रिपीट होतील, पक्के होतील. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. आपल्या सर्व शिक्षक बांधवांनी लक्षात घ्यायचे, आपली महानगरपालिका, जिल्हा परिषदेची मुलं फार अभ्यासात कमजोर असतात. त्यांना हा सोर्स खूप चांगला आहे. निपुण भारतची अनेकशी उद्दिष्ट कळत न कळत यात पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुलांना बेसिक वाचन आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, वोकॅब्युलरी, शब्दार्थ असतील तर मुलं पुढे इंग्रजी शिकतील. आळस करू नका, शेअर करा आणि मुलांच्या यशामध्येच आपला आनंद माना. धन्यवाद. जय हिंद.